नमस्कार, मी गणेश मानकर. इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. शिक्षक भरती 2025 याच्यामध्ये जर तुम्हाला 9वी आणि 10वी या इयत्तेसाठी शिक्षक बनायचं असेल तर त्याच्यासाठी पात्रता, निवड प्रक्रिया, अभ्यासक्रम आणि काय काय गोष्टी लागतील त्याच्यासाठी तुम्ही 9वी ते 10वीचं शिक्षक बनू शकतात. तर त्या सर्वांसाठीचा आजचा हा व्हिडिओ असणार आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते जाणून घेणार आहात. व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया. बघा, सगळ्यात आधी शैक्षणिक पात्रता तुमच्याजवळ काय लागते, काय काय शिक्षण लागतं. सगळ्यात आधी 12वी कंप्लीट पाहिजे. ठीक आहे, 12वी कंप्लीट असतं. पुढे बीएड तुमचं कंप्लीट पाहिजे. बघा, बीएड उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. डीएड नाही चालत, तर बीएड हे चालतं. पुढे पदवी लागते. पदवी कोणत्या शाखेची, कोणत्याही शाखेची तुमची पदवी चालते. परंतु इथं अट काय आहे मित्रांनो, किमान पदवी 50% गुणांसह पास पाहिजे. जर तुम्ही ओपन मध्ये असाल तर, ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर असं नाही चालणार की 35% पास आहे, 40% पास आहे, तसं चालणार नाही. 50%च्या पुढेच तुमचे पर्सेंटेज आले पाहिजे. पुढे 45% लक्षात घ्या. किमान हे कोणासाठी आहे? SC, ST, OBC या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 45% किमान एवढे गुण घेतले पाहिजे, तर तुम्ही अर्ज जो आहे तर तो इथं करू शकतात. आणि ही अट फार महत्वाची असते मित्रांनो. याच्यामध्ये कोर्टात फार केसेस जातात, म्हणून ही जी अट जो काही फुलफिल करत नाही ना, तर त्याला अप्लाय जे आहे तर ते करता येते. तुम्ही मला एवढीच अट आहे का, मी लगेच फॉर्म भरू शकतो का? नाही. आणखी एक परीक्षा लागते. मला टेट CET नावाची परीक्षा आहे, ती याला लागते का नाही? याला लागत नाही मित्रांनो. ती 8वी पर्यंतच्या वर्गांसाठी लागते. 8वी पर्यंतचे जे वर्ग असतात इयत्ता 8वी पर्यंत लागते. परंतु 9वीच्या पुढे बघा, तुम्हाला CTET किंवा CET नावाचा पेपरच नाही आहे काही. ती सगळ्यात चांगली गोष्ट आहे. इथे पेपरच तुम्हाला द्यायचा नाही आहे, किंवा ज्यांनी दिले नाही त्यांना तर चांगली संधी आहे ना. CET नसते. परंतु तुम्हाला टेट नावाची एक परीक्षा त्यांना पण असते, पण त्यांना डबल म्हणजे TET, CTET, टेट. म्हणून 9वी ते 10वीचं शिक्षक होणं सोपं आहे, कारण की त्याच्यात CTET, TET पास नसलं तरी चालतं. पण टॅट ही परीक्षा द्यावी लागते. टॅट मध्ये काय असतं, अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता असे दोन विषय असतात. अभियोग्यता या विषयामध्ये काय असतात, 120 प्रश्न येतात. बुद्धिमत्तेमध्ये जवळपास 80 प्रश्न येतात. म्हणजे असे 200 गुण आणि हे 200 प्रश्न असतात. आणि याच्यासाठी तुम्हाला मित्रांनो फक्त 120 मिनिटं कालावधी भेटतो. म्हणजे 2 तासात 200 प्रश्न सॉल्व्ह करायचे असतात. खूप मोठं टास्क असतं ते. त्याच्यासाठी तुमची चांगली प्रॅक्टिस लागते. प्रॅक्टिस का लागते, कारण की याच्यात बुद्धिमत्तेचेच तुमचे 80 प्रश्न आहेत. पुन्हा अंकगणितचे आणखी 20 ते 30 प्रश्न जे आहेत तर ते विचारले जातात. 100च्या वरती प्रश्न हे तुमचे गणित बुद्धिमत्तेशी संबंधित असतात. तुमचा स्पीड जो आहे तर तो फार जबरदस्त लागत असतो. तुम्हाला अॅक्युरसी, तुम्हाला प्रॉपर गायडन्स जे आहे तर त्याच्यासाठी घेणं गरजेचं असतं. मग ही टॅट परीक्षा जी आहे तर ती होत असते. आता 2025 मध्ये ही टॅट परीक्षा होणार आहे. ही काही दरवर्षी होत नाही, की तेव्हाच होते जेव्हा शिक्षकांची भरती निघणार असते तेव्हा. आता शासनाला शिक्षकांची भरती करायची, याच्यासाठी शासनाने सांगितलेले की आम्ही शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट ही परीक्षा करणार आहोत. मग त्याच्यासाठी त्यांनी काय सांगितले की ही परीक्षा होणार आहे मे किंवा जून 2025 मध्ये. ही परीक्षा आम्ही आयोजित करणार आहोत. म्हणजे आता मे जून मध्ये लगेच ही परीक्षा होणार आहे. याचे फॉर्म लगेच एप्रिल मध्ये जे आहेत तर ते सुटणार आहे. मग तुम्ही हा फॉर्म जो आहे भरू शकतात जर तुम्ही अर्धा पास करत असाल तर. मला वाटत असेल की टॅट परीक्षेची मला कमी वेळेत चांगल्यात चांगली तयारी करायची, तर त्याच्यासाठी मित्रांनो आपण जे आहे ना तर ती बॅच देखील लॉन्च केलेली आहे. ऑनलाईन पद्धतीने बॅच आहे. तुम्ही कुठूनही बघू शकतात, घरूनही बघू शकतात. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असे दोन्ही लेक्चर्स असतील. टॅट 3चे महाराष्ट्रातील सर्वोत्तम शिक्षक वर्ग तुम्हाला भेटणार आहे. ही परीक्षा IBPS ही संस्था घेत असते. मग संपूर्णतः IBPS पॅटर्न नुसार ही बॅच जी आहे तर ते डिझाईन केलेली आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या नंबरला कॉल करा. ते तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे तर ते सांगतील. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी युट्यूब चॅनलला देखील तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. बघा, आता तुमची टॅट परीक्षा दिली, तुम्ही समजा पास झालं, मग काय, टॅट परीक्षा पास होत नसतं मित्रांनो. टॅट परीक्षेमध्ये तुम्हाला काहीतरी गुण मिळत असतात. मग काय होतं, पवित्र पोर्टल नावाचं एक पोर्टल असतं. फॉर एक्झाम्पल बघा, हे पवित्र पोर्टल आहे. बघा, पवित्र टीचर्स रिक्रुटमेंट 2022, ज्यांनी 2022 ची टॅट दिली होती त्यांच्यासाठी हे पोर्टल आहे. या पोर्टलवर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं. रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्ही टॅट परीक्षा पास पाहिजे. इथं वेगवेगळ्या जाहिराती ज्या येत असतात, शिक्षकांच्या जाहिराती ज्या आहेत तर ते येत असतात. फॉर एक्झाम्पल बघा, ही आहे श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांची ही जाहिरात आपल्याला पाहायला मिळते. मग हे काय करतात, त्यांच्याकडील असणारी शिक्षकांची जितकी काही पद रिक्त असतील कॅटेगरीनुसार तर ती करतात आणि त्याची जाहिरात देतात. मग या जाहिरातीमध्ये कोण सहभागी घेऊ शकतो, कोण जाऊ शकतं, कोण निवडू शकते, फक्त जो पवित्र पोर्टलवर रजिस्टर आहे तो. पवित्र पोर्टलवर कोण रजिस्टर होऊ शकतो, ज्याने टॅट ही परीक्षा दिलेली आहे तो. बघा इथं म्हटले, बघा पवित्र पोर्टलवरून कार्यवाही सुरू. बघा आणखी एक ऍड आहे लोकमत मध्ये आलेली. बघा, पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती जाहिरात. म्हणजे ही काय आहे,
शिक्षकांच्या भरतीची जाहिरात, पण ती कोणती? फक्त पवित्र पोर्टलद्वारे कॅन्डिडेट जे आहेत तर ते देऊ शकतात. बघा ही एक जाहिरात आहे. बघा याच्यात वेगवेगळे पद तुम्हाला इथं बघायला मिळतात. मग याच्यात निवड कशी होत असते? लक्षात घ्या, ज्या काही सरकारी संस्था असतात त्याच्यात डायरेक्ट तुमच्या गुणांच्या आधारे, म्हणजे ज्याला जास्त गुण असतील तर त्याची डायरेक्टली निवड होऊन जाणार आहे. मग तो झेडपी मध्ये, महानगरपालिकेमध्ये, नगरपालिकेमध्ये, सरकारच्या ज्या काही शाळा असतील तर त्या शाळेमध्ये तुम्ही डायरेक्ट 9वी 10वी मध्ये तुमची निवड जी आहे तर ते होऊन जाते. परंतु खासगी संस्था तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रात जास्त आहेत, त्यांच्या जास्त जागा येतात. मग तिथं काही खासगी संस्था काय करतात? डायरेक्टली बिना मुलाखतीशिवाय जास्तीत जास्त गुण ज्यांचे असतात त्यांना बोलवून घेतात आणि त्यांना जॉईनिंग देतात. परंतु काही संस्था काय करतात? 1:3 चा रेशो असतो किंवा 1:10 चा रेशो असतो. याच्यामध्ये काय करतात? एका जागेसाठी 3 लोकांना मुलाखतीला बोलवतात, एका जागेसाठी 10 लोकांना मुलाखतीला जे आहे तर ते बोलवलं जातं. आलं लक्षात तुम्हाला? बघा इथं म्हटलेलं बघा, एका पदासाठी 3 उमेदवारांच्या मुलाखतीसाठी पोर्टल मार्फत शिफारस होईल. मग हे 3 मुलं कोण ठरवतं? संस्था ठरवते का कोणते पण 3 लोक? नाही, हे 3 लोक पवित्र पोर्टल ठरवतं. पवित्र पोर्टल 3 नावांची शिफारस संस्थेला करतं. संस्था ते 3 लोकांची मुलाखत घेते आणि 3 पैकी एकाची निवड करतं. संस्थेलाही माहित नसतं की आमच्याकडे 3 लोक कोणते येणार आहे. ते पवित्र पोर्टल म्हणजे सरकार डायरेक्ट जे आहे तर ते ठरवत असतं. ते एकदम पारदर्शक पद्धतीने ही व्यवस्था जी आहे तर ती चालत असते. म्हणून तुम्ही याचा अभ्यास जो आहे तर तो नक्की केला पाहिजे. टॅट परीक्षेची तयारी करत असाल तर आपली ही बॅच आहे, तर या बॅचेसच्या अधिक माहितीसाठी तुम्ही या आपल्या नंबर्सला कॉल करा. आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.